अगं इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांनी मला विचारलं की आमचा 2 नंबरचा धंदा सांभाळशील का. मला वाटलं असतील त्यांचे 4-5 धंदे, त्यापैकी 2 नंबरचा असेल. हा असला धंदा. अरे प्रत्येकाला सुरुवातीला हा धंदा असलाच वाटतो. पूर्वी माझे बाबा प्यायचे, त्याचा त्यांना खूप फायदा झाला, त्यामुळे आता त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केलाय. आणि मला सांग, एखादा डॉक्टर उगाच सगळ्यांना कशाला सांगेल? ते डॉक्टर आहेत. हॅलो, माझे वडील निसर्गोपचार तज्ञ आहेत बरं का. आणि त्यांच्या नेम प्लेट समोर तू डॉ असं नाही वाचलंयस का? जरी वाचलं असतं तरी डॉन मधलाच समजलो असतो. डॉन? हे बघ, माझे बाबा स्ट्रिक्ट आहेत, पण एकदा का तू त्यांचं मन जिंकलास ना की मग बघ. ऍक्च्युली हा 2 नंबरचाच धंदा होता, पण आता तो 1 नंबरचा झालाय. आणि तसाही तो 1 नंबरचाच धंदा आहे ना. तुला सांगते मधू, पेलं ना ही जन्नत रे जन्नत. सकाळी 1 ग्लास प्यायलास ना दिवसभर फ्रेश. ठणठणीत तब्येतीचं सूत्र स्वतःचं मूत्र म्हणजे शिवांबू. चीअर्स. मी बघ ना. म्हणजे तू पितेस? दिवसातून 2 वेळा. आई 4 वेळा पिते आणि बाबा तर झाली की पितात. तुला त्यांनी विचारलं असेल ना पिणार का म्हणून? हो. तू नाही म्हणाला असशील. नाहीच पित. प्यायला पाहिजे रे मधू, त्याशिवाय तू माझ्या आई बाबांना कसं आवडणार? हे बघ, मला कळतंय तुला या सगळ्याची सवय नाहीये, पण पहिल्या धारेचे 2 घोट एकदा घेतले ना मग बघ आपोआप सवय होऊन जाईल तुला. ए मधू, करशील ना रे माझ्यासाठी एवढं प्लीज? अरे काय खानदान शोधलंयस तू? आई वेडी, बाप डॉन आणि मुलगी म्हणते नवऱ्यानं दारू प्यायला पाहिजे. याच्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी मिळाली असती तुला. नाही बाबा नाही. बाबा मी चांगला ती चांगली, मी सातारा ती सांगली, मी बाबा ती आई. फार होते गाई. मग मी आंबा ती पपई, ती हंडी दही हंडी. बघा कवी वर चाललंय. ती दही हंडी मी थर, ती काजू. बघा कवी कोकणात परत आलाय. ती काजू मी लटकणारा घर. बाबा कशी वाटली? कशी वाटली? घे बाटली. बाबा जमते तुम्हाला? वाटली बाटली. अरे हा, तुम्हाला असं कधी वाटलं की असं एक विचित्र केंद्र उघडावं? विचित्र? अरे आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो, निसर्ग आपल्याला खूप काही देतो. पण हे आपण निसर्गाला देणं लागतो ना. हे घेतल्यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं. मग शरीर हे बाहेर का टाकतं? आतल्यात शुद्ध करून मॅटर का नाही सॉल्व्ह करत? उघडलीस तर बाटली, आता भरतो ग्लास. वासुगिरी करायची आहे ना, मग येणारच वास. बाबा वाह क्या बात है बाबा. जियो जियो. अरे पियो बेटा, तुम पियो. हा पण म्हणजे तुम्हाला किती उलट्या झाल्या होत्या? प्रश्न विचारू नको रे, लाव तोंडाला. अरे डोळे बंद कर, आण डोळ्यासमोर मधुला. नाक ताप, लाव ग्लास तोंडाला. शाबास, लाव. आज प्यायलायस ना? आई काय झालं काय तुम्हाला? केवढा घाम आलाय, दम लागला काय? झालं काय? अरे काही नाही, मी एक्सरसाइज करत होते. एक मिनिट. हॅलो केअरटेकर कुठे? केअरटेकर. हॅलो, कोण केअरटेकर? तू कोण? अरे मधुने तुम्हाला सांगितलं नाही? मधूचा मित्र मधू. हे घ्या, विश यू स्पीडी रिकव्हरी. थँक्यू. पण मला काय झालंय?
तुम्हाला काहीच झालेलं नाहीये, तुम्हाला काहीच झालेलं नाहीये आणि तुम्ही वेड्या पण नाहीयेत. हा. साहेबांची रिकव्हरी, साहेबांच्या पैशांची रिकव्हरी, वसुली, बिझनेस. एक मिनिट तू दारू प्यायलेस? 1 मिनिट नाही, 10 मिनिटं प्यायलोय दारू. हा. पण तुम्ही काही काळजी करू नका, आता लवकरात लवकर आपण तुमच्यासारखा दिवसातून 4-5 वेळा पिणार. आई, तुम्ही सुरू पण केलीत. सासूबाईंचं ब्रेनचं औषध गुपचूप टाकून घेऊया. आई, आई. बाहेर हो. दांडा, बाहेर हो. आपल्याकडे म्युझिक सिडीज आहेत ना, तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या म्युझिक सिडीज आणल्यात मी. अगदी मायकल जॅक्सन पासून जयवंत वाडकर पर्यंत सगळे आणलेत. जास्त हायपर होऊ नका, फिट येईल तुम्हाला, फिट येईल. अरे मला कसले फिट येईल, मी ऑलरेडी फिट आहे. नाही नाही, हे बघा, हे बघा, तुम्हाला डान्स करून दाखवू का? मला माहिती आहे तुम्हाला डान्स आवडतो. 1 मिनिट, तुम्ही ओळखा, मी नाचून दाखवतो. हे बघा, देहाची तिजोरी, अमिताभ बच्चन. 1 मिनिट, नाही आवडलं सांगा ना, आपल्याकडे दुसरं पण आहे. देहाची तिजोरी, ऋषी कपूर, शशी कपूर, शाहरुख खान. देहाची तिजोरी आवडला. आईला काय बोलताय काय? म्हणजे माझ्या ममाने मधुला मारलं? म्हणजे धुतलं? धुतलं म्हणजे फार धुतलं, गाल लाल झालाय त्याचा. सॉलिड आहे. आता राखी सावंत. राखी सावंत हा. ही करा ना आपली कतरीना कैफ. हा कतरी. आता हिचा मल्लिका शेरावत. आता मल्लिका शरावत. टाइम प्लीज. या ना. ममा, इथे कोणी आलं होतं? हो, बघ आले होते. तू आली, हे आले. अगं, आमच्या आधी इथे कोणी आलं होतं? हो, ते आले. ममा, ह्यांचा मुलगा मधू इकडे आला होता का? हे कोण? हे मधूचे बाबा. केव्हापासून? केव्हापासून म्हणजे जन्मापासून मधूच्या. कशावरून? अरे हा काय प्रश्न झाला का? ममा, आमच्या तिघांशिवाय इकडे कोणी आलं होतं? नाही. हा. अरे त्या मग तुला अड्ड्यावर घोडा दिला तर तो गाढवासारखा पळाला, पण तो इथं आला की नाही हे मला समजलंच पाहिजे. आला होता साहेब, पाहिजे तर केअर टेकरला विचारा. ए केअरटेकर, ए अरे काय मस्त आहे, जा तिकडे केअर कर. हेडपट झोपत असते उभ्या दिवसा. साहेब, मधुला फोन लावला, मधुलाच विचारा हवं तर. ठीक आहे. अरे तू माझ्या बायकोला औषध दिलं होतंस की नाही? हा, ते ड्रिंक्स मध्ये टाकून दिलं होतं, ड्रिंक्स. पण ते घेण्याच्या आधीच अरे म्हणजे तो इथं आला होता, तुला ते काय आठवत नाही की काय? मला आठवत हाय, तो इकडे आलेला नव्हता. आला होता साहेब, हिने सांगितल्याप्रमाणे पिऊन पण आला होता. मी काय प्यायला सांगितलं? दारू. हॅलो, कधी सांगितलं? तू नाही का म्हणालीस गेल्या वेळी तुला तो भेटला होता तेव्हा? तू दिवसातून 2दा पितेस, आई 4दा पिते, बाबा झाली की पितात. बाबा, हा. जॉगर्स ट्रॅक नंतर तुमचा मुलगा मला भेटलाच नाहीये. तो खोटं बोलतोय. मला काय वाटतं सांगू? तो ना त्याला जे व्हावंसं वाटतं ते व्हिज्युअलाइज करतो आणि व्हिज्युअलाइज करून झाल्यावर ते सगळं झालंय असं समजतो. बाबा, ही इज नॉट माय टाइप्स. अरे पण म्हणजे तो इथं आला होता की नाही? तो इथे आलेला नाही.